तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप दळवी. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वजण कसे काय आहेत? आशा करतो की सर्वजण बरेच असतील. तर मित्रांनो, आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाचे नाव आहे तुम्ही आपली सर्व चिंता काय करा, देवावर टाका. तर मित्रांनो, विषयापुढे आपण जाण्या अगोदर काय आपण पाहतो की चिंता काय आहे? सर्वांना असतेच. बरे तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येक मनुष्याला काय असते? चिंता. आपण एक वचन काढूया आणि वचनाद्वारे आपण काही विषयाला सुरुवात करू. आणि वचन आहे पेत्राचे पहिले पत्र अध्याय 5 वचन 7. तर मी वाचेन, तुम्ही ऐकायचे आहे. त्याच्यावर म्हणजे प्रभुश्वर, तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. या ठिकाणी सांगितलं की त्याच्यावर म्हणजे प्रभुश्वर, तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण काय करतो? तो तुमची काळजी घेतो. आज आपण पुढे वचन पाहूया. वचन काढूया मत्तई अध्याय 6 आणि वचन आहे 25 ते 33 पर्यंत. हेडलाईनमध्ये दिलेलं आहे की चिंता आणि देवावर भिस्त, म्हणजे चिंता आणि देवावर विश्वास. वचन वाचण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपण कशाविषयी काय करतो? चिंता करतो. ते आपण वचनामध्ये पाहूया. वचन 25 वाचूया. ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व आपण काय पांघरावे प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. या ठिकाणी सांगितले आहे की ह्याच तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे, आपण काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, असे म्हणत काय करू नका, चिंता करीत बसू नका, असे सांगितलं. आणि या ठिकाणी सांगितले की काय अन्नापेक्षा जीव आणि काय वस्त्रापेक्षा शरीर अधिक महत्वाचे आहे. आपण पुढे वचन वाचूया. आकाशातील पाखराकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. या ठिकाणी सांगितले की आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, म्हणजे बेस करून नांगा की ती पेरणी करत नाहीत, ती कापणी करत नाहीत, आणि ती काय करत नाहीत, कोठारात म्हणजे कणगी भरून काय करत नाहीत, साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता देव त्यांना खावयास देतो. तर तुम्हाला तो देणार नाही काय? तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही, असं वचनामध्ये सांगितलं आहे. होय मित्रांनो, आपण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत पक्ष्यांपेक्षा. बघूया. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुम्हापैकी कोण समर्थ आहे. या ठिकाणी सांगितलं की चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुम्हापैकी कोण समर्थ आहे. कोणीच नाही मित्रांनो. उलट जितकं आपण काय करतो, चिंता करतो, तितकं आपलं काय आयुष्य कमी होतं, पण आपलं आयुष्य वाढत नाही. पुढे आपण पाहूया. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत, सूत कातीत नाहीत. या ठिकाणी सांगितलंय की तसेच वस्त्राविषयी, कपड्याविषयी का चिंता करता? रानातील काय करा, फुले पहा, ती कष्ट करत नाहीत, सूत कातत नाही. मी तुम्हाला सांगतो, सनमोन देखील आपल्या वैभवात त्याच्यातल्या एकासारखा सजला नव्हता. या ठिकाणी सनमोन राजाचे उदाहरण दिलं आहे, जो इस्रायलचा राजा होता सनमोन, त्याचं की तरी मी तुम्हाला सांगतो की सनमोन देखील आपल्या सर्व वैभवात, म्हणजे आपल्या सर्व वैभवात एवढ्या कितक्या काळात त्यांनी काय राज्य केलं इस्रायल लोकांवर, तरी पण त्या काळात त्यांनी काय त्याच्यातला म्हणजे फुलासारखा फुलासारखा काय तो सजला नव्हता, त्याच्यातला एकासारखा सुद्धा सजला नव्हता, असं सांगितलं आहे. तर पुढे आपण पाहतो वचन 30 पाहूया. जे रानातले गवत आज आहे व उद्या भटीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. या ठिकाणी सांगितले की जे रानातले गवत आज आहे व उद्या भटीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी, विशेष करून तुम्हाला तो पोशाख घालणार नाही काय, असं सांगितलं आहे. पण पुढे पाहूया अजून वचन. ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. या ठिकाणी सांगितलंय की स्वतः प्रभू येशू सांगतो की ह्यास्तव काय खावे, काय प्यावे आणि काय पांघरावे, असे म्हणत काय करू नका, चिंता करीत बसू नका. आपण काय करायचं नाही, चिंता करत बसायचं नाही आहे. आपण पुढे पाहूया. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला हा सर्वांची गरज आहे, हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. या ठिकाणी काय सांगितलंय की कारण ही सर्व मिळवण्याची धडपड काय करतात, परराष्ट्रीय लोक करीत असतात, आणि तुम्हाला तर ह्या सर्वांची गरज आहे, हा तुमचा स्वर्गीय पिता परमेश्वर काय करणार जाणून आहे, असं सांगितलं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की परराष्ट्रीय कोण, तर
सध्या पाहायला गेलं तर आपण सुद्धा एक परराष्ट्रीय आहे आणि तसंच आपण पाहतो परराष्ट्रीय त्यांना सुद्धा सांगितलं आहे की जे प्रभू येशूला काय ओळखत नाही त्यांना सुद्धा काय सांगितलं परराष्ट्रीय सांगितलं पाहूया. तर तुम्ही पहिल्याने त्यांचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. या ठिकाणी सांगितले काय, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य म्हणजे कोणाचे देवाचे राज्य मिळवण्यास काय करा, झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर सर्व गोष्टी तुम्हाला काय करतील, मिळतील. आपण शेवटचे वचन वाचूया. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. आणि ह्या ठिकाणी सांगितले की ह्यास्तव काय करू नका, उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला आणि ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला काय आहे, पुरे आहे. तर मित्रांनो, आशा करतो की वचन तुम्हाला समजलं असेल. वचन समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या इतर भाऊ बहिणींना, आणि जर नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनल प्रदीप तर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल प्रदीप दर्वी, आणि जी बाजूला घंटी आहे ती पण वाजवा. त्याने जो मी प्रथम यूट्यूबवर अपलोड करेन तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर नमस्कार.